गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या विशेष शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या जय महाराष्ट्र या विशेष शोमध्ये महाराष्ट्रासमोरच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होते, संवाद होतो. आज अशाच एका अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वांसमोर मुद्दा बनून समोर आलेल्या एका विषयावर आपण संवाद साधणार आहोत. त्यासाठी आज स्टुडिओमध्ये आले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. मी देवेंद्रजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. स्वागत देवेंद्रजी. धन्यवाद, आभारी आहे. हा मुद्दा आहे मराठा समाजाचे जे राज्यभर मोर्चे निघत आहेत त्याच्या संदर्भातला. औरंगाबादमध्ये पहिला मोर्चा निघाला आणि या मोर्चांमध्ये सातत्यानं संख्या वाढते आहे. या मोर्चांची दोन वैशिष्ट्ये सांगितली जातात आणि ते आपण अनुभवतो आहोत. एक तर लाखोच्या संख्येनं मराठा समाज जो या राज्यात सामाजिक रचनेमध्ये थोरल्या भावाची भूमिका निभावतो तो मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतो. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग आहे की हा मोर्चा काहीच बोलत नाही, तो मूक मोर्चा आहे. आणि त्या मूक मोर्चामागं या समाजातलं वेगवेगळ्या प्रकारचं आक्रंदन समोर येते आणि तो आता महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनासमोर आणि राजकीय जीवनासमोर सुद्धा एक मुद्दा बनून समोर आला आहे. तर या संदर्भात आपल्याशी आज संवाद साधायचा आहे. या मोर्चाचे वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ लावले जात आहेत. त्याच्यावर तज्ज्ञांची वेगळी मतं आहेत, अभ्यासकांची वेगळी मतं आहेत, सामान्य माणसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत त्याच्यावरचे आपले त्याचं ॲनालिसिस सुरू आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्यानं या मोर्चाकडं आपण कसं पाहता, त्याच्यामागची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मीमांसा आपण कशी करता? मुळामध्ये आपण जर बघितलं तर मोर्चाची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागे एक घटना होती. बरोबर. कोपर्डीला एका भगिनीवर जो काही अत्याचार झाला आणि तिची हत्या झाली, त्यातनं एक मोठा आक्रोश उभा राहिला आणि अतिशय निंदनीय अशा प्रकारची ती सगळी घटना होती. पण मला असं वाटतं की केवळ तेवढ्यापुरतं या मोर्चांना मर्यादित पाहता येणार नाही. त्याला फार तर आपण फ्लॅश पॉईंट म्हणू शकतो. बरोबर. अनेक विषयांवर अनेक वर्षापासनं मनामध्ये जो आक्रोश दडला होता तो आक्रोश या मोर्चाच्या रूपानं संघटित झाला आहे. आणि आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं या मोर्चाचं काय, आपण ज्याप्रमाणे सांगितलं, अतिशय शिस्तबद्ध, संघटित आणि मूकमोर्चा या ठिकाणी काढला जातोय. खरं तर मला जर आपण विचाराल तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतके मोठे मोर्चे हे मूकमोर्चे म्हणून क्वचितच पाहायला मिळाले आहेत. आणि तसा तर मराठा समाज हा एक लढवय्या समाज आहे आणि संघर्ष वर्षानुवर्ष, शतकानुशतकं या ठिकाणी केलेला आहे. पण तरी देखील लोकशाहीमध्ये आपला विषय मांडण्याकरता मूकमोर्चाचा जो एक निर्णय समाजाने घेतला, हा खरोखर मला असं वाटतं की अतिशय मी आयोजकांचं अभिनंदन करीन. याचं कारण कुठल्याही मोर्चापेक्षा जास्त इफेक्टिव्ह अशा प्रकारचा मोर्चा आहे. याचं अधिक प्रेशर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची यातली शिस्त जर आपण बघितली तर महिला आहेत, मुलं आहेत, रांगेत चाललेले आहेत. एखाद्या सैन्यामध्ये जशी शिस्त असावी त्या शिस्तीमध्ये हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या मोर्चाची अधिक दखल घेण्याची आवश्यकता आहे. आता याचे जे वेगवेगळे अँगल जर आपण बघितले तर मला असं वाटतं की हा एक आक्रोश आहे, अनेक वर्षाचा आक्रोश आहे. आता हा आक्रोश कोणाच्या विरुद्ध आहे असाही प्रश्न येऊ शकतो की हे मोर्चे राज्य सरकारच्या विरोधात आहेत का? तर बघा, कुठली मागणी आपण लोकशाहीमध्ये कोणाकडे करणार आहोत? सरकारकडेच करणार आहोत. त्यामुळे सरकारकडनं मोठी अपेक्षा आहेच. त्या मोर्चाच्या माध्यमातून काय निघावं ही सरकारकडे अपेक्षा आहेच. पण त्याहीपेक्षा जर आपण या मोर्चाचं स्वरूप बघितलं तर समाजातले विस्थापित हे प्रस्थापितांच्या विरुद्ध मोर्चा काढतायत.
या मोर्चामध्ये कोण आहे समोर? सामान्य माणूस समोर आहे. या मोर्चाचं जर आपण बघितलं तर 95% लोक हे स्वयंप्रेरणेने आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मराठा समाजातले विस्थापित मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करतात. मला असं वाटतं की प्रस्थापित जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध विस्थापितांचा मोर्चा आहे. मग त्याच्यामध्ये निश्चित सगळ्या समाजाचे आले, पण मराठा समाजाचेही आले. कारण आज जर आपण बघितलं तर वर्षानुवर्ष अनेक मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, महत्त्वाची पदं असतील, याच्यावर मराठा समाजाचे नेते राहिले आहेत. पण त्याच वेळी त्याच मराठा समाजामध्ये केवळ त्यांच्याकडे पाहून आपण मराठा समाजाचं आकलन करू शकत नाही. बरोबर. बहुतांश मराठा समाजामध्ये आज गरिबी आहे, आजही शिक्षणाकरता इच्छा असून त्याचा अभाव आहे, आजही वेगवेगळ्या प्रकारचे मागासलेपण त्याचा सामना करावा लागतो. म्हणजे एकीकडे गावामध्ये एक थोरला बंधू म्हणून भूमिका पार पाडायची आणि दुसरीकडे आपले दुःख सांगायचे कोणाला, अशा प्रकारची अवस्था ही मराठा समाजाची आहे. आणि म्हणून निश्चितपणे म्हणजे आपण जर बघितलं तर प्रस्थापित नेत्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा दिली जात नाहीये. त्यांना सांगितलं होतं तुम्ही मागे उभे राहा, त्यांची भाषणं त्या ठिकाणी होत नाही आहेत. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये ज्या लोकांना अनेक वर्षाचा अन्याय झाला, आवाज नव्हता, अशी सगळी मंडळी याच्यामध्ये पुढे आलेली आहेत. आणि विषय देखील जर आपण बघितले तर त्यातले सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय विषयांवर कोणी बोलत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता या मोर्चाचं आणि हे जे काही राज्यभरात निघत आहेत याची अधिक दखल घेण्याची आवश्यकता आहे. आपण अगदी योग्य गोष्टीकडे निर्देश केला की कोपर्डीची घटना, कोपर्डीमध्ये मुलीवर झालेला अत्याचार ही याच्यासाठी एक फ्लॅश पॉईंट ठरली किंवा टेगिंग पॉईंट ठरली. पण ही घटना घडल्यानंतर हे मोर्चे होईपर्यंत एक बऱ्यापैकी काळ गेला आणि औरंगाबादचा मोर्चा झाल्यानंतर आणखी 1 महिना गेला. तर या सगळ्यामध्ये एकूणच प्रस्थापित राजकीय व्यवस्था, सगळ्याच पक्षांचे राजकीय नेतृत्व हा मराठा समाजातला आक्रोश समजून घेण्यात कमी पडली का? मला वाटतं हो, कदाचित हे शक्य आहे. म्हणजे आक्रोश आहे हे तर लक्षात येत होतं, पण हा एवढा मोठा असं लक्षात येत नव्हतं. म्हणजे काही लोक या ठिकाणी असं म्हणतात की बाबा आता तुमचं राज्य आलं म्हणून हे चाललंय. आमचं राज्य आल्यानंतर तयार झालेल्या समस्या नाही आहेत. आज आम्ही राज्य करते आहोत, पण अनेक वर्ष वेगळे राज्यकर्ते देखील होते. ते सगळे राज्यकर्ते असतील, आम्ही असू, समाजामध्ये आज हा आक्रोश आहे हा कुठेतरी समजून घेण्यात आलेला नाहीये. इतके वर्ष ज्या गोष्टींना आपण ॲड्रेस करायला पाहिजे होतं ते आपण करू शकलेलो नाहीये आणि त्यातनंच ही भूमिका खऱ्या अर्थानं तयार झालेली आहे. मला असं वाटतं की आज जर आपण बघितलं तर जो काही तरुण आहे त्याला शिकायची इच्छा आहे, जो तरुण आहे त्याला पुढे जायचं आहे पण त्याला संधी मिळत नाही आहे, तो आक्रोश मनामध्ये आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की ॲट्रॉसिटीचा तर विषय आहे, पण हा सगळ्यात प्रमुख विषय नाही आहे यातला. हा विषय एक विषय आहे की ज्यातनं गावागावांमध्ये भांडणं लागलेली आहेत, त्याचा काही प्रमाणात दुरुपयोग होतो आहे. पण हे सगळं असलं तरी याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत. ती सगळी कारणं जोपर्यंत आपण ॲड्रेस करणार नाही तोपर्यंत या प्रश्नापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. हा मोर्चा काहीच बोलत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं बऱ्याच काळात राजकीय व्यवस्थेचा आणि विश्लेषण करणाऱ्यांचा पण यामध्ये गेला की या मोर्चेकऱ्यांची नेमकी मागणी काय, यांना काय मागायचं आहे हे समजून घेण्यात काही काळ गेला हे काय. पण आता त्यांना काय मागायचं आहे याचे काही सूर समोर येत आहेत आणि त्यातला एक सूर ज्याचा आपण उल्लेख केला की ॲट्रॉसिटी किंवा दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे, तर या कायद्यामधल्या काही तरतुदी किंवा हा कायद्याचा गैरवापर होतो, चुकीचा वापर होतो आणि त्याच्यामध्ये सामान्य मराठा कुटुंबातली मुलं मोठ्या प्रमाणावर वळली जातात. असेही दाखले दिले जातात की 3-4% त्यातला कन्व्हिक्शनचा रेट आहे या कायद्यानुसार जे काही गुन्हे दाखल केले जातात. आणि सुदैवानं महाराष्ट्राच्या या मोर्चाकारांच्या ऑर्गनायझर्सपैकी किंवा नेत्यापैकी कुणीही असं म्हणत नाही की हा कायदा रद्द करा, हा कायदाच नको, पण या कायद्यामध्ये बदल व्हावा असा मात्र सगळ्यांचा सूर आहे. आपण म्हणजे हे तर उघड आहे की हा कायदा बदलणं हे काही महाराष्ट्राच्या अखत्यारीतलं नाही आहे, पण आपण मुख्यमंत्री आहात, तसंच केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि आपण त्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते पण आहात. तर आपण या ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये बदल व्हावा या मागणीकडे कसं बघता? नाही, मुळामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण ज्याप्रमाणे म्हणालात, माझीही ज्या ज्या लोकांची चर्चा होत आहे, इन्फॉर्मली होते, फॉर्मली होते, काही लोक निवेदनं पाठवत आहेत, सर्वसाधारणपणे मागणी कायदा रद्द करा अशी नाही आहे, या कायद्याचा गैरवापर टाळा अशी आहे. आणि जो काही आक्रोश आहे तो ज्या प्रकारे काही प्रमाणामध्ये त्याचा गैरवापर काही लोकांनी केला, सर्वांनीच केला असं म्हणता येणार नाही,
पण काही लोकांनी त्याचा जो गैरवापर केला त्याच्यामुळे आक्रोश मोठा आहे. आणि विशेषतः राजकीय व्यवस्थेमध्ये गटागटांच्या राजकारणामध्ये याचा जो वापर झाला तो देखील आपण बघितलेला आहे. बरोबर. म्हणजे आपल्या समोरच्या गटाला नमवण्याकरता या गटातल्या लोकांनी त्याचा उपयोग आपल्या कुठल्या तरी माणसाला पकडून करायला लावायचा वगैरे अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. मला असं वाटतं की यातलं महत्त्वाचं काय आहे तर समजा दलित समाजाची जी पुढारी आहेत, नेते आहेत, यांना जरी आपण विचारलं तरी ते देखील हेच म्हणतील की याचा दुरुपयोग नको आहे. बरोबर. हा कायदा दुरुपयोग करण्याकरता काही दिलेला नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी एकत्रित बसून सोडवण्याची आवश्यकता आहे. आज ही प्रगल्भता आपल्याला लोकशाहीमध्ये दाखवावी लागेल. दलित नेते असतील, सवर्ण नेते असतील, मराठा समाजाचे असतील, ओबीसींचे असतील, सगळे समाजातले जे नेते आहेत यांनी बसून कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरता काय काय करता येईल हे आपल्याला बघितलं पाहिजे. बरं. आणि हे करत असताना आपला जातीय सलोखा टिकवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं. म्हणजे मराठा समाजाने मोर्चा काढायचा, मग त्यानंतर दलित समाजाने सांगायचं की आता आम्ही मोर्चा काढू. मला असं वाटतं की असं करणं योग्य नाही आहे. बरं. आज मराठा समाजाचे मोर्चे या ठिकाणी निघतायत, ते शांतपणे निघतायत, ते कोणाच्या जातीच्या विरोधात नाही आहेत. आपण जर मोर्चाचं ओरिएंटेशन बघितलं तर बाबा दलितांच्या विरुद्ध मोर्चा आहे, नाही, हा बिलकुल नाही आहे. ठीक आहे, ॲट्रॉसिटीचा एक विषय त्यात आहे, हो. पण इतर अनेक विषय त्याच्यामध्ये आहे. बरं. त्यामुळे त्याला प्रति मोर्चाने काहीतरी आपण उत्तर द्यावं वगैरे अशा प्रकारची जी भूमिका आहे, तर माझी हात जोडून सगळ्या नेत्यांना विनंती आहे, दलित समाजाला विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे करू नये. मोर्चा आणि प्रतिमोर्चाने उद्या मग ओबीसी समाजाने सांगायचं की आम्ही प्रतिमोर्चा काढू, यांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लोकशाहीमध्ये आपल्याला सोडवता येतात, चर्चेतनं ते सुटू शकतात. एकीकडे दलित समाजाला संरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आहे. दुसरीकडे जर काही गैरउपयोग होत असेल तर त्याच्यावर उपाययोजना काय करायची दलित नेते देखील सांगू शकतात, तेही त्याच्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. मी देखील हा प्रयत्न करतोय की सर्व नेत्यांशी या ठिकाणी चर्चा करावी. दलित नेते असतील, मराठा समाजाचे असतील, इतर समाजाचे असतील, आणि नेमका हा प्रश्न जो आहे हा सोडवण्याच्या दृष्टीनं सगळे जर एकत्रित आले तर मला वाटत नाही की हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती नाही आहे. महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न महाराष्ट्राने स्वतः सोडवले आहेत. हो. त्यामुळे माझी अपेक्षा आजही अशीच आहे की मोर्चाला प्रतिमोर्चा वगैरे असं करू नये. आपण सगळ्यांनी एकत्रित बसून याचं निदान काढलं पाहिजे. बरोबर. मोर्चाला प्रतिमोर्चा ही भाषा सुरू झाली हे खरं आहे. म्हणजे त्याचा तो सूर जरी क्षीण असला तरी तो आहे, याचा उल्लेख आपण केला. आणि तो जे लोक बोलत आहेत ती भाषा ते बहुतांशी आपल्या पक्षाशी किंवा आपल्या सहयोगी पक्षाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढणार आहे. आणि याच वेळेला प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हे जे कोण प्रतिमोर्चा काढणार आहेत हे सगळे भाजपनं किंवा संघानं पेरलेले लोक आहेत, ते त्यांचे गुलाम आहेत, ही त्यांची भाषा आहे. तर या सगळ्याकडे आपण कसं बघता? म्हणजे दलितांमधलं पुन्हा काही राजकारणाची सूर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात का? प्रकाश आंबेडकर असतील किंवा रामदासजी आठवले असतील हे मोठे नेते आहेत. मला असं वाटतं की राजकीय प्रगल्भता त्यांच्याकडे आहे. राजकीय स्टेटमेंट्स अनेक वेळा आपण देतो, पण आत्ता वेळ राजकीय स्टेटमेंटची नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आहे. उदाहरणादाखल प्रकाश आंबेडकरांनी RSS वगैरे म्हटलं ते मी बाजूला ठेवतो, त्यातला राजकीय भाग आहे. पण मोर्चे काढू नका हे जे आव्हान त्यांनी केलं ते योग्य आहे. रामदास आठवलेंनी ते जे काही बोलले असतील त्यातला राजकीय भाग बाजूला ठेवतो, पण दलित मराठा एकत्रित आणून आपण प्रश्न सोडवू, आपण ऐक्याचा या ठिकाणी विचार करू, अशा प्रकारची जी भूमिका त्यांनी मांडली आहे ती योग्य आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न सुरू असतात त्याला एक राजकीय कांगोरा देण्याचाही प्रयत्न होतो. आता मी बघितलं की या मोर्चांमध्ये 95% लोक स्वयंप्रेरणेने आल्यात, पण एक 4-5% लोक असेही आहेत की जे काही लोकांनी आपलं राजकीय पुढारी पण मिळतं का हे बघण्याकरता, किंवा अनेक ठिकाणी तर असंही लक्षात आलं आता आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये खूप कडक नियम केले आणि ज्यांनी सहकार बुडवला त्यांना 10-10, 15-15 वर्षाकरता आपण सहकारातनं बाहेर काढलं. आता त्या लोकांनी सांगणं चालू केलं की सहकाराला बुडवायचा प्रयत्न आहे आणि मग सहकार हा मराठा समाजाच्या हातामध्ये आहे आणि मग तुमच्या नोकऱ्या जातील म्हणून तुम्ही चला, असं काही लोकांनी केलं आहे. काही लोकांनी शिक्षण सम्राट आहेत, काही त्या शिक्षण सम्राटांनी असा प्रयत्न केला की बाबा आता स्कॉलरशिपचा घोटाळा निघालाय, हे निघालाय, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. पण तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना यश नाही आहे. 95% लोक एका दिशेनं, एका विचारानं आणि स्वयंप्रेरणेनं त्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो या समाजामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक महत्त्वाचा भाग आहे की सहकार्यातली सत्तास्थानं परंपरेनं
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मराठा समाज हा भूषवत आला. हे आकडेवारीनं दाखवता येते आणि हे वास्तव आहे. आणि आपण कारवाई सुरू केली, त्याचा काही प्रमाणात त्याच्याविषयीचा संताप असू शकतो, त्यातून तुम्ही म्हणता तसं लोक ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न असू शकतो. हे जसं काय आहे तसं आपलाच आर्थिक पाणी अहवाल असं सांगतो की 4 वर्षामध्ये सहकारातून ज्या ज्या प्रकारची उत्पादनं तयार झाली, मग साखरेपासून सगळी असतील, त्यांचं मूल्य 52,000 कोटीवरून 26,000 कोटीवर आलं. हा आपला आर्थिक पाणी अहवाल सांगतो. म्हणजेच ही आणि सहकाराशी महाराष्ट्रातले निम्मे लोक किमान जोडले आहेत. साधारण 5.5 कोटी वेगवेगळ्या संस्थांशी जोडलेले सभासद आहेत. तर यांच्यावर कुठं ना कुठं याचा परिणाम झाला आहे. तो कारवाईचा असेल किंवा मार्केट फोर्सेसचा असेल. तर याची दखल आपण कशी घेत आहे? म्हणजे सहकार उद्ध्वस्त करायला लागलेत असा एक सूर आहे. आपल्यामध्ये ती योग्य कारवाई आहे, पण त्याचा कळत नकळत परिणाम या सगळ्या उलाढालीवर आणि तिथं नोकऱ्या करणाऱ्या लोकांवर असेल किंवा अगदी दूध उत्पादकांपर्यंतचा घटक असेल. तर याच्याकडे आपण कसं बघतो? नाही, मला असं वाटतं की मुळामध्ये ही जी काही परिस्थिती आली याचं कारण जर आपण बघितलं तर 4 वर्ष राज्यात दुष्काळ आहे आणि त्यामुळे कृषी उत्पादनच घटलेलं आहे. आपण बघा, आपला कृषीचा जो ग्रोथ रेट आहे गेली 4 वर्ष हा मायनस आहे. -16%, -30%, -4%. आणि त्याच्यामुळे मुळात आपल्याकडे शुगर इंडस्ट्री आहे, कापसावर करण्याकरता सूतगिरण्या आहेत, अशा वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्री आहे याचं रॉ मटेरियल कमी झालं आहे गेल्या 4 वर्षामध्ये. बरोबर. याच वर्षीचं किंवा आमचं सरकार आल्यानंतरच नाही, त्याच्या आधीच्या 2 वर्षात -16% ग्रोथ रेट आहे आणि ते खाली आलेलं आहे. पण राज्य सरकारने काय केलं? एकीकडे ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई केली, पण मागच्या वर्षी साखर कारखान्यांना जे पॅकेज आम्ही दिलं, म्हणजे आज महाराष्ट्र एकच असा राज्य आहे की ज्यापुढे 98% FRP दिली आहे. हो. आणि हा कोण आहे? बहुजन आहे. ज्याला FRP मिळाली तो शेतकरी आहे फक्त महाराष्ट्रात. याचं कारण काय? तर आम्ही पॅकेजेस दिले, केंद्राकडनं दिले, राज्याकडनं दिले, सगळ्या प्रकारच्या कृषी उद्योगाला आम्ही पॅकेजेस दिले. कारण अडचणीत होते, लोन रिशेड्युलिंग करून दिलं, मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत त्यामध्ये केली, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस आपण रद्द केले. आणि म्हणून मुळामध्ये ज्यांची सत्ता स्थानं ही त्यातनं आपलं स्वहित करण्याकरता चालली होती, अशांना दूर केलेलं आहे. बरं, जे दूर झाले त्यांच्या ऐवजी आलेले कोण आहेत? त्या समाजाचे लोक आहेत, ते काही दुसऱ्या समाजाचे लोक नाही आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारचा अनरेस्ट काही लोक आपल्या फायद्याकरता देखील तयार करायचा प्रयत्न करत आहेत. आपली ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.